सगळ्यांना विनंती आहे, खास करून पत्रकार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की कृपया बाईक्स ज्या आहेत त्या कृपया एका आपल्या महिला भगिनींच्या बाजूला मानून सगळे तयार करून जोपर्यंत महिला भगिनी पुढे जात नाही तोपर्यंत कुठल्याही पुरुष मंडळींनी जय बोलू नका मी सूचना करेल. सर्व पुरुष मंडळींना विनंती करतो तसेच स्वयंसेवकांना विनंती करतो कृपया आपण आवाहन करा महिलांना पुढे जाऊ द्या. पुरुष मंडळी या मागे राहतील. जोपर्यंत महिलांचा मोर्चा पुढे जात नाही तोपर्यंत कुठल्याही पुरुष मंडळींनी कृपया पुढे जाऊ नका. कुठलीही घोषणाबाजी होणार नाही. हा बंद मोर्चा आहे आपल्या अक्षताताईला न्याय मिळण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा बंद मोर्चा असेल. पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य करायचं.
बांधवांनो, आपण मोठ्या दुःखाच्या क्षणात आहोत. आपल्या मोठ्या वेदना आहेत, आपल्या व्यथा आहेत. आपली लेक, आपली बहीण, तिच्या सोबत आपल्यासाठी माझी विनंती आहे, ॲम्ब्युलन्सनी थोडं चौकातलं थोडं कोपऱ्यावरती राहावं. फक्त आगासकर कुटुंबीय आत येईल. सगळ्यांना विनंती आहे, फक्त आगासकर कुटुंबीय आत येईल याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. धक्काबुक्की करू नये, गेटच्या जवळ धक्काबुक्की करू नये. आगासकर कुटुंबीय आत येईल, विनंती आहे. थोडं बॅरिकेडला थोडं मागे घेण्याचा प्रयत्न करा, कुटुंबाला आतमध्ये जाऊ द्या. आगासकर कुटुंबीय आत येईल, फक्त कृपया धक्काबुक्की करू नये. नम्र विनंती, सगळ्यांना नम्र विनंती आहे, कोणी धक्काबुक्की करू नये. फक्त आगासकर कुटुंबीय आत येईल. महिलांना विनंती आहे की त्यांनी पुढे यायचं आहे. आंदोलक महिलांनी पुढे यायचंय. पुढे 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 जागा आहे आपल्यासाठी. सगळ्यांना विनंती आहे, कृपया फ्रंट वरती. स्वयंसेवकांना विनंती आहे की जे पुरुष सेवकांना विनंती आहे, जरा पुरुषांना मागे करा. मागे सगळा पोलिसांची जी तिथे व्हॅन आहे ती कृपया थोडी पुढे काढण्याची विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे की कृपया पोलिसांची जी तिथे कार व्हॅन आहे ती थोडी पुढे करा. थोडीशी पुढे करायला सांगा, थोडी पुढे करा. कार व्हॅनला थोडं पुढे करा. माझी विनंती आहे, पुरुष जे इथे वरती उभे आहेत त्यांनी खाली व्हा. सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने मागे जे पुरुष उभे आहेत त्यांना माझी विनंती आहे, थोडं मागे सरकायचं आहे. आपला बाजारपर्यंतचा रस्ता आपलाच आहे, थोडं मागे सरका. सगळ्यांना विनंती आहे, मागचा रस्ता आपलाच आहे, स्प्रेड व्हा. सगळ्यांना कार्यक्रम दिसणार आहे. आपण व्यथित आहोत, आपल्या वेदना आहेत, हे आपल्याला दाखवायचं आहे. कुठेही शिस्तीचा भंग आपल्याला करायचा नाही. कृपया विनंती आहे, अजून बरीच जो आपले बांधव आहेत ते मागून येत आहेत, जे चौकात उभे आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया स्प्रेड व्हा. काही स्वयंसेवकांना विनंती आहे की त्यांनी मागे करा. स्वयंसेवक जे आत आहेत त्यांनी कृपया त्या आपल्या बांधवांना मागे करा. मागे जागा आहे, कृपया मागे करा. आणि गर्दी करू नका, श्वास घ्यायला त्रास होईल. आपल्याकडे खूप जागा आहे, विनंती आहे. फक्त आजी माजी नगरसेवक आणि काही जे जिल्हा पातळीवरचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आज बॅरिकेडच्या आत सोडतात. मागच्या गर्दीला मागे घ्या. पुरुषांना विनंती आहे, थोडं मागे व्हा. पुरुषांना विनंती आहे, थोडं मागे व्हा. महिलांना विनंती आहे की आपण थोडं स्प्रेड व्हा. आपल्याला सुद्धा श्वास घ्यायला जागा असली पाहिजे, हवा यायला जागा पाहिजे, याची काळजी घ्या. थोडं स्प्रेड व्हा, मागे जागा आहे. मागचे दोन्ही रस्ते आपल्यासाठीच आहेत. कृपया उपस्थितीत माता भगिनींना बसण्यासाठी जागा करून द्यायची आहे. सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी, आता आपण प्रमुख कार्यक्रम आपला सुरू होतोय. सगळ्यांना विनंती असणार आहे, सगळ्या इथे असणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्याला मागे श्रद्धांजली व्हायचं. सगळ्या फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, बंद करा, बंद करा. कौटुंबिक हिंसा
हिंसाचार बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, न्याय द्या, न्याय द्या. बांधवांनो, आपल्या हृदयामध्ये फार मोठं दुःख, फार मोठ्या वेदना, फार मोठ्या व्यथा घेऊन आज आपण इथे आलेलो आहोत. आपल्या आगरी कोळी असेल, सागरी भूमिपुत्र असेल, या सागरी भूमिपुत्र समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचाराला कधीच वाव नव्हता. आपण आपल्याला लेकीला पूजणारी लोक, लेकीला मान देणारी लोक, सुनांचे लाड करणारे लोक, बायकोला मान देणारे लोक आणि आईच्या शब्दाच्या पुढे न जाणारी लोक, असं असताना जर का आपल्या समाजात, आपल्या कुटुंबात जर का एखाद्या स्त्रीचा मानसिक छळ, शारीरिक छळ होत असेल तर तो समाजासाठी कलंक आहे. आणि ही कीड जर का आपल्या समाजात सुरू होणार असेल तर ती वेळीच ठेचली पाहिजे, जेणेकरून भविष्यात पुन्हा अक्षतासारखा कोणीही त्याचा बळी जाता कामा नये. ही आपली वेदना, ही आपली व्यथा व्यक्त करायला आपण आज इथे आलेलो आहोत. इतकंच नव्हे तर आपला मानसिक छळ झाल्यामुळे, मानसिक तणाव आल्यामुळे कुठेतरी शांतता मिळाली पाहिजे, कुठेतरी आपल्या मनाची अस्वस्थता दूर झाली पाहिजे. आणि ती अस्वस्थता दूर करण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी जो एक शेवटचा उपाय असतो तो असतो देवाचं घर, ते असतं देवाचं दार. त्या देवाच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांना शांती मिळते. आपल्या मनात जितक्या शंका असतील, आपल्या मनामध्ये जितके त्रास असतील, आपल्या मनातल्या जितक्या व्यथा असतील, जितक्या वेदना असतील, त्या सगळ्या वेदना देवाच्या दारी गेल्यावरती दूर केल्या जातात, दूर होतात. आणि अशाच पद्धतीने आपल्या मनातल्या वेदना दूर करण्यासाठी अक्षताने देवाचं दार गाठलं होतं. आधी आपल्या जवळपासच्या मंदिरांमध्ये ती गेली होती, तिथे तिला मनाला थोडी शांतता नाही लाभली, म्हणून थोडं लांब निसर्गाच्या कुशीत असलेल्या शीळ डायघर परिसरातल्या टेकडीवरील जे घोळ गणेश मंदिर आहे, कारण की अक्षता गणपतीची भक्त होती, त्या घोळ गणेश मंदिरामध्ये, त्या निसर्गरम्य अशा ठिकाणी आपल्या मनाला शांतता मिळेल, आपल्या मनातल्या वेदना कमी होतील म्हणून देवाच्या दारी अक्षतांनी शरण घेतली होती. आणि तिला वाटलं होतं की देवाच्या दारी माझे दुःख, माझ्या वेदना दूर होतील. पण तिला हे माहित नव्हतं की या देवाच्या दारी पुजाऱ्यांचे सोंग घेतलेले काही नराधम तिच्यावरती टपून बसले असतील आणि तिच्या एकटेपणाचा, तिचा मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं, मानसिक तिची जी अस्वस्थता होती त्याचा गैरफायदा असे कोणी नराधम घेतील हे तिला क्षणभरही वाटलं नसेल. मात्र त्या दिवशी त्या नराधमांनी तिचा घात केला. ज्या देवाच्या दारात ती शांतता शोधण्यासाठी गेली होती, तिच्या वेदना दूर करण्यासाठी गेली होती, त्याच देवाच्या दारात त्या पुजाऱ्यांचं सोंग घेतलेलं त्या नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला, तिला बेशुद्ध करून अत्याचार केला. जेव्हा तिला जाग आली आणि तिने प्रतिकार केला तेव्हा त्या प्रतिकाराच्या बदल्यात त्यांनी तिचं डोकं आपटलं, तिचे हाल केले आणि तिची निर्घृणपणे हत्या केली. आपल्या कुठल्याही समाजात, म्हणजे फक्त आपल्या समाजात नाही, आपण सगळे देवा धर्माला मानणारी लोक आहोत, तर अशा वेळी आपल्या त्या ताईवरती जे देवाच्या दारी जो अन्याय झाला, त्याच्याने तो अन्याय, ती हत्या फक्त अक्षताची झाली नाही, ती हत्या आपल्या विश्वासाची झाली, आपल्या श्रद्धेची झाली, आपल्या आस्थेची झाली. आणि कुठेतरी आपल्या विश्वासाला, आस्थेला तडा देणारे, आपल्या अक्षताला आपल्यापासून हिरावून घेणारे जे नराधम आहेत, या नराधमांना तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आणि त्याचबरोबर ते कसं होईल, पोलीस त्यांचं काम करतायत. नवी मुंबई पोलिसांनी फार जातीने लक्ष घालून या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे. ते सहकार्य करतायत. त्यांनी सहकार्य केल्यामुळेच ज्यांनी तिची तक्रार नोंदवण्याला उशीर केला, त्या ज्या उपनिरीक्षक आहेत मीना वराडी, यांचं निलंबन तातडीने आयुक्त साहेबांनी केलं, त्याबद्दल आपण सगळे त्यांचे ऋणी असलो पाहिजे.
त्याचबरोबर ज्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केला, अन्याय केला, त्यांना सुद्धा पोलीस कस्टडी घेण्यात, जेलची कस्टडी दाखवण्यात आलेली आहे. त्यासाठी सुद्धा पोलिसांनी सहकार्य केलं, त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत. मात्र ज्यांनी तिला आपल्यापासून हिरावलं, तिच्यावरती जे दुष्कृत्य केलं, त्या नराधमांना मात्र फासावर लटकवल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही. मात्र आपल्या वेदना, आपली व्यथा आपल्याला सनदशीर मार्गाने, शांततेच्या मार्गाने आपल्याला शासनापर्यंत पोचवायचं आहे. आणि मला सांगायला समाधान वाटतंय की आपल्या ज्या वेदना आहेत या शासनापर्यंत पोचतायत. आपले जे सर्व नेते आहेत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत. त्यामुळेच काल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या की जे वरिष्ठ वकील आहेत, ॲडव्होकेट श्री उज्ज्वल निकम साहेब, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अगदी 100% आहे, त्यांना सरकारी वकील म्हणून आपल्या या अक्षता प्रकरणामध्ये नेमणूक करण्याची सूचना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर तपास पूर्ण झाल्यावरती तातडीने जे जलद गती न्यायालय आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट आहे, त्या चालवण्याच्या सूचना, त्या चालवण्याचे आदेश सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेले आहेत. या तुमच्या आमच्या वेदनांना, संवेदनांना समजण्याचं शासन प्रशासन काम करत आहे, ही त्याची प्रचिती आहे. त्याच्याबद्दल सुद्धा आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या सर्व जे नेते आहेत त्यांना खास लक्ष घालावं लागणार आहे. विशेष ऋण इथे नक्कीच व्यक्त करावे लागतील, कारण की जेव्हा विशेष सरकारी वकील नेमण्याची गोष्ट पोलिसांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा चर्चा करत होतो, त्यावेळी आपले जे सन्माननीय आमदार आहेत गणेश नाईक साहेब यांनी स्वतःहून पत्र पाठवून, स्वतःहून बोलून या संदर्भातला पाठपुरावा केला. त्याच जोडीला जे श्री विजय नाहटाजी आहेत, हे विशेष या प्रकरणावरती लक्ष ठेवून होते, संपर्कात होते, चर्चेत होते. त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत या विषयाची पाठपुरावा केला. इतर आपले सगळ्याच पक्षाचे नेते मध्ये राजू दादा असतील, त्याचबरोबर ज्या रुपालीताई चाकणकर आल्या होत्या, त्याचबरोबर विचारे साहेब असतील, किंवा इतर अगदी अंबादास दानवेंपर्यंत सुद्धा या विषयाची चर्चा झालेली होती. अगदी शरद पवार साहेबांबरोबर, अजित पवार साहेबांपर्यंत या विषयी चर्चा झाली होती. फडणवीस साहेबांबरोबर नाईक साहेबांचं स्वतः बोलणं झालं होतं. त्यामुळे सर्व पक्षीय आपले जे नेते आहेत या प्रकरणामध्ये लक्ष घालून आणि आपल्या संवेदनांच्या सोबत होते. त्याबद्दल नक्कीच आपण सर्व त्यांचे ऋणी असायला पाहिजे. पण आता फक्त आदेश निघालेले आहेत, सूचना झालेल्या आहेत, अजून निकाल लागलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत या निकाल लागत नाहीये तोपर्यंत आपल्याला जागरूक राहणं, सतर्क राहणं, अलर्ट राहणं गरजेचं असणार आहे. आणि आमची विनंती आगसकर कुटुंबियांच्या वतीने आणि समस्त आपलं भूमिपुत्र असेल, शहरवासी असेल, ज्यांचं हृदयाचे ठोके या प्रकरणाने चुकवले, ज्यांच्या हृदयाला भेगा या प्रकरणाने पाडल्या, त्या प्रत्येकाची जी इच्छा आहे की त्या नराधमांना कुठलीही, अगदी रावणापेक्षा बत्तर काम त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा बत्तर शिक्षा त्यांना झाली पाहिजे. आणि ती शिक्षा देण्यासाठी आपले सर्व पक्षीय नेते पाठपुरावा करतील असा आम्हाला विश्वास आहे. तर आपल्या हे जे माझं प्रास्ताविक होतं, ह्या पहिल्या प्रास्ताविकामध्ये मी आपल्याला या कार्यक्रमाचं, म्हणजे आपण आज इथे का जमलेलो आहोत, अक्षतावरती नक्की काय अन्याय झालेला आहे आणि पुढे त्या नराधमांना फासावर लटकवण्यासाठी काय काय प्रक्रिया, म्हणजे विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चालवणारं जलद गती न्यायालय, तपासामध्ये कुठलाही कामचुकारपणा न करणे, हलगर्जीपणा न करणे, कुठलीही उणीव न ठेवणे, या सगळ्या गोष्टी जर का आपण करू शकलो, त्यासाठी आपले सर्व मान्यवरांनी योग्य रीतीने पाठपुरावा केला, तर त्या लोकांना अगदी पुढच्या 6 महिन्याच्या आत सुद्धा फाशी होऊ शकते. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना सतर्क राहून, अलर्ट राहून, जागरूक राहून या गोष्टीचा सततचा पाठपुरावा करावा लागणार आहे. आणि त्याचा पहिला टप्पा आपलं आजचं निदर्शन जे शांततेच्या मार्गाने, संयमाच्या मार्गाने, मूक आंदोलनाच्या मार्गाने आपण केलं, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचंच ऋण आपल्याला व्यक्त करावे लागेल. तर पुढच्या टप्प्यामध्ये माझ्या विनंती करणार आहे की आपल्या भावना, ज्यांनी आपली बहीण गमावलेली, आपली सख्खी बहीण जिनी गमावली, तर ती कोमलला माझी विनंती असेल की कोमलला विनंती आहे, नाही तिकडे समोर घे ना कोमलला विनंती, एक माईक कोमलकडे कृपया देण्यात यावं. कोमलला इथे असू दे, बॅनरच्या इथंच. माझी हीच विनंती की माझ्या दीदीला न्याय मिळाला पाहिजे. जे नराधमान आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी
झालीच पाहिजे ही माझी विनंती. आणि जी लोक आहेत, ज्यावेळी आम्हाला सहकार दिला, ज्यावेळी मला मदत केली, त्यांचा माझ्या मनापासून खूप खूप आभार. आता पुढच्या टप्प्यामध्ये माझी विनंती असणार आहे की श्रद्धांजलीपर 2 बोल आणि शासन स्तरावरती आपण आपल्या राजकीय पदांचा वापर करून काय पाठपुरावा करू शकणार आहोत त्याबद्दल अगदी थोडक्या शब्दात, अगदी 2च मिनिटात आपल्या भावना व्यतीत करण्याची विनंती मी मान्यवरांना करणार आहे. सर्वात आधी मी मनसेचे जे आपले जिल्हाध्यक्ष आहेत श्री गजानन काळे साहेब, त्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी कृपया 2 शब्द श्रद्धांजलीपर आपल्या जागेच राहू. मला वाटतं इतक्या किलोमीटर चालून आल्यानंतर नवी मुंबईकरांमध्ये या घटनेनंतर काय राग आहे तो शांततेच्या मार्गाने सुद्धा किती तीव्रपणे पोहोचवला जातो हे नवी मुंबईकर म्हणून आपण आज परत एकदा सिद्ध केलंय. त्या दिवशी राजूदादांना घेऊन आम्ही घरी सुद्धा गेलो होतो आणि त्याच दिवशी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची सकाळी बँड्राला बैठक होती. त्या बैठकीमध्ये सुद्धा राजूदादा आणि मी हा विषय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर घातलेला आहे. उज्ज्वल निकमांची नियुक्ती निश्चितच होईल, पण आज जो लढा आपण सगळ्यांनी सुरू केला गेल्या काही दिवसांपासून, या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. आणि या लढ्यामध्ये एक सैनिक म्हणून, या कुटुंबातले सदस्य म्हणून आणि अक्षताचे भाऊ म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही कायमस्वरूपी आपल्या सोबत आहोत, या लढ्यासोबत आहोत. आदरणीय राजसाहेबांच्या माध्यमातूनही राज्यस्तरावरती या विषयाचा जो काही पाठपुरावा असेल तो सुद्धा लवकरात लवकर करून, त्या दिवशी मी अक्षताच्या सगळ्या कुटुंबालाही सांगितलं की आदरणीय राजसाहेब ठाकरे सुद्धा या कुटुंबाची भेट घ्यायला लवकरच या नवी मुंबईत येतील आणि तोच धीर, तोच दिलासा एक भाऊ म्हणून जो दिला पाहिजे तोच आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या कुटुंबाला नक्की दिला जाईल, एवढीच एक खात्री या ठिकाणी देतो. आणि अत्यंत जड अंतकरणाने अक्षताला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि संपूर्ण परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. साहेब, पुढच्या टप्प्यात मी विनंती करीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री CR पाटील साहेब, त्यांनी 2 शब्द कृपया भावना, आपल्या श्रद्धांजलीपर भावना आणि पाठपुराव्याच्या अनुषंगाने आपण काय करू शकणार आहात याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करायच्या. नमस्कार. आज आपण अक्षता ताईला भावपूर्ण श्रद्धांजली, शांततेने आपण जे कोपर करण्यावरनं चालत आलो, सर्व पक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेशने बरेचशा काही गोष्टी सांगितल्या, सरकार कुठल्या मूडवर आहे, पण माझी सरकारला एकच विनंती आहे, आपण आदेश दिला, निर्णय घेतला, आपण तो अंमलात आला पाहिजे. नवी मुंबईच्या पोलिसांनी ते आपलं काम करत चाललेलं आहे, पण सरकार या नात्यानं आपण कुठंतरी लाडकी बहीण आहे या हेतूने या बहिणीवर प्रेम करून तिला न्याय द्यावा, जेणेकरून या नवी मुंबईमध्ये अशा कुठल्या घटना घडणार नाही. कारण नवी मुंबई ही शांतता राहिलेली एक नगरी आहे. आगरी समाज जरी असला, नेहमी ॲक्टिव्ह असला, तरी आज आपण बघितलं असेल मीडियाला किंवा पोलीस यंत्रणेला की या ठिकाणी कुठल्या प्रकारचा गालबोट न लावता आपल्या शांततेने आपल्या अक्षताला भावपूर्ण श्रद्धांजली करण्यासाठी इथं उपस्थित राहिले. पक्षाच्या वतीने एवढंच सांगतो की आम्ही पहिल्यांदा सर्वांना पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्याचे, पोलिसांना विनंती करण्याचं काम केलं आणि आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब 4 वाजता नवी मुंबईमध्ये येतात. आम्ही त्यांच्या कानावर अगोदर घातलेलंच आहे
पण आज आम्ही जातीने त्यांच्या परत एकदा त्यांच्या कानावर घालू आणि मुख्यमंत्र्यांशी आणि देवेंद्र साहेबांशी चर्चा करायला सांगू आणि वेळ पडली तर एक मिटिंग लावू, जेणेकरून या समाजामध्ये घडणाऱ्या घटना आहेत, अत्याचार आहे. आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वी उरणला पण ही घटना घडली. म्हणजे अशा महिलांवर अत्याचार चालणाऱ्या कुठंतरी थांबलं पाहिजे. हात जर असा राहिला तर मग जे सरकार बोलतंय आमची लाडकी बहीण, त्याला कुठं अर्थ राहणार नाही. म्हणून मी काय कुठला पक्षपात करत नाही किंवा कुठला काय नाही. माझं एकच म्हणणं आहे, सरकार कुठलाही असू द्या, महिलावर अत्याचार झालेला सहन केला जाणार नाही. आज आपण शांततेने आलो, सरकारने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, अंमलबजावणी केली नाही, तर मग याला पुढचं काय करायचं हा सर्वपक्षीय निर्णय घेऊन आम्ही त्याच्यावर हे करू. पण मी आपल्याला सर्वांना खात्रीपूर्वक सांगतो, मी शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादीचा अध्यक्ष या नात्याने, पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, यांच्यावर जास्त या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यासाठी पवार साहेबांच्या आम्ही कानावर घातलेलंच आहे. पण आज वाशीमध्ये येतात तेव्हा आम्ही जितेंद्र आव्हाड असेल, शशिकांत शिंदे असतील, हे सर्व मिळून पवार साहेबांच्या कानावर घालू आणि मुख्यमंत्र्यांना याच्यावर दबाव आणण्याचं काम करू, जेणेकरून आपल्या अक्षतेला भावपूर्ण श्रद्धांजली भेटेल. मी पक्षाच्या वतीने आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने आणि मी सर्व कुटुंबियांना आणि ईश्वराला प्रार्थना करतो की यांना बल दे आणि अक्षताला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. खूप खूप आम्ही तुमचे ऋणी आहोत सर. त्याचबरोबर माझी विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री नामदेव भगत साहेब, त्यांनी आपल्या भावना, श्रद्धांजलीपर भावना आणि या संदर्भातला पाठपुरावा अगदी मोजक्या शब्दामध्ये आपण व्यक्त करायचा आहे. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आणि सर्व पत्रकार बंधू, त्याचबरोबर पोलीस बांधव, खरं तर अशा घटना अजिबात घडायला नको, परंतु तो दिवस काला दिवस आपण सर्वांनी पाहिलं. अक्षताताईला ज्या पद्धतीनं त्यांचा शेवट करण्यात आला, अशीच एक दुर्दैवी गोष्ट आपल्याला सर्वांनी ऐकली. खरं तर बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, आपापल्या नेत्यांना आम्ही सांगू. मला तर असं एक नागरिक म्हणून सांगायचं आहे, ही सर्व गोष्ट अखंड महाराष्ट्रात नव्हे तर अखंड भारत देशामध्ये सर्वांना माहिती मिळालेली आहे. कोणी मागणी करायची आवश्यकताच नाही. मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री महोदय असतील किंवा आमदार असतील, खासदार असतील, आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वांनी ती गोष्ट लक्षात ठेवून, त्याचबरोबर खास करून आपण एकत्र येऊ शकतो, आपण मागणी करू शकतो. परंतु खऱ्या अर्थानं पोलीस बांधव जे आहेत, जे त्या ठिकाणी तो जो गुन्हा घडलेला आहे त्याचा तपास करत आहेत, तर अशी कुठलीच गोष्ट राहू नये की त्या ठिकाणी कोर्टामध्ये असं त्यांना संधी मिळेल. मला तर वाटतं पोलीस बांधवांनी प्रामाणिकपणे काम केलं. आता तुम्ही आतापर्यंत करत आहात, पण याच्या पुढेही आपण जर प्रामाणिकपणे, निश्चितपणे असं आजचा जो आमचा आक्रोश तुम्ही लक्षात घेतला तर त्यांना फाशी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला जी जबाबदारी दिली जाते ती प्रामाणिकपणे पार पडली. मला तर वाटतं भीती ही प्रत्येकाला असली पाहिजे. आज उरणला 2-4 दिवसापूर्वी ती घटना परत घडली, असं होऊ नये म्हणून पोलिसांचा धाक त्या ठिकाणी राहिला पाहिजे. या दृष्टीनं मला तर वाटते पूर्वीसारखं राहिलं नाही. आता पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. आपण पोलीस बांधवांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करावं. आज आपल्याला दिसतं की हा जो समाज आहे, आगरी कोळी समाज, तो त्याची लोकांनी नाव घेतलं की काहीतरी वेगळंच चर्चा होते. परंतु आपण सर्वांनी याच डोळी पाहिलेलं आहे की शांतताप्रिय वातावरणामध्ये आज आम्ही सर्वजण या ठिकाणी पायी आलो. अक्षतांचे वडील, त्यांचं जो दुःख आहे, दुःख झालेलं असताना ते सर्वजण आमच्या पुढे त्या ठिकाणी मागणी मागायला आलेलं आपल्याकडे
काळे कपडे प्रदान करून ते लोक त्या ठिकाणी निषेध नोंदवायला आलेले आहे. तर मला तरी पोलीस बांधवांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं की त्यांची इच्छा काय आहे. दुःख बाजूला ठेवून त्यांनी त्यांची मागणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्वांनी एक सदस्य नात्यानं पोलीस बांधवांना एकही कुठेही चूक राहता कामा नये, प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी जबाबदारी पार पाडावी. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत. मला तर वाटतं की इच्छाशक्ती असेल तर कुठलीही गोष्ट करते. ह्या लोकांनी तर महापाप केलेला आहे आणि त्या महापापींना या ठिकाणी फाशी शिक्षा. जर तुम्ही काही कमी पडलं तर समाजातली काही लोक पुढे येतील आणि याच चौकात तुम्ही जर शिक्षा द्यायला कमी पडलात तर याच चौकात त्यांना आम्ही शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, याची कृपया तुम्ही नोंद घ्यावी. धन्यवाद. कृपया आपण टाळ्या टाळूयात, कारण की आपण वेदना आणि दुःख व्यक्त करायला इथं आलेलो आहोत. त्यामुळे माझी विनंती असेल. आता मी पुढे विनंती करणार आहे काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री अनिल कौशिकजी यांनी अगदी 2च मिनिटांमध्ये आपल्या श्रद्धांजली भावना आणि आपण पाठपुरावा काय करू शकणार याबद्दलचं आपलं मत व्यक्त करायचं अगदीच 2च मिनिटात. आणि स्थायी म्हात्रे यांना न्याय मिळवण्याकरिता पूर्व सर्वजण चालत चालत आले. एकच मी सांगू इच्छितो की याच्या पुढे जसे आपण रस्त्यावर उतरले, आपली लेकाला आई वडील एवढा शिकवतात आणि खुशी खुशी लग्न करतात. तुमची ताकद बघून तुम्ही रस्त्यावर उतरले, त्यांना विश्वास निर्माण होईल की याच्या पुढेची घटना घडणार नाही. दुसरा, सासवडचे लोक जे अन्याय करतात त्यांना पण त्याचं पण एक जरक बसेल की जर अन्याय केला तर लोक रस्त्यावर उतरतील. हा मोठा काम आपण जो केला, पहिला तुम्ही आपले आभार मानतो. दुसरा, मंदिर एक धर्माचे साधन आहे आणि पुजारी दुःख कसे दूर होईल तो निवारण्यासाठी बसलेला आहे. ज्यांनी असं कुकृत्य केला तो पुजारी नाही, तो राक्षस प्रवृत्तीचा माणूस आहे. आणि त्याच्यावर जरूर, कारण या अगदी कोळीचे लोक आहे, मला ते 44 वर्ष झाले, धार्मिक प्रवृत्तीचे लोक आहे, खूप धर्माला मानतात, आठवड्यात 2-2 उपवास करतात. म्हणून या धार्मिक लोकांची आस्था ज्या मंदिरावर निर्माण झाली आहे त्याला तडा पोचला, त्याला तडा करण्याचं काम केला, त्याला जरूर शिक्षा व्हायला पाहिजे, कडी शिक्षा व्हायला पाहिजे. याच्यामुळे संदेश पुरा महाराष्ट्रात जाईल, पुरा देशात जाईल. मी माझ्या पक्षाच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने अक्षताईंना मी श्रद्धांजली वाहतो आणि याच्यासाठी जेवढा शक्य असेल माझे त्यांना मना धनापासून मी आश्वासन देतो. या सत्ता असो नसो, सत्ताधारी सोबत सुद्धा राहून कुठल्या राष्ट्राने करता मी धन्यवाद देणार. ओम शांती. खूप खूप ऋणी आहोत कौशिक साहेब आपले. मी पुढे विनंती करेन शिवसेना पक्षाचे उद्धव ठाकरे गटाचे श्री राजन विचारे साहेब, माजी खासदार, त्यांनी कृपया अगदी 2च मिनिटांमध्ये आपल्या भावना, श्रद्धांजलीपर भावना आणि पाठपुरावा या संदर्भात आपण काय करू शकणार आहोत ते कृपया व्यक्त करायचे. सर्वप्रथम मी अक्षताताईला श्रद्धांजली अर्पण करतो. ज्या आपण ऐतिहासिक असा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण इथे उपस्थित आहोत आणि तुम्हाला माहितीच असेल की ज्या पद्धतीने जी घटना जी झालेली आहे ती निंदनीय आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल तुम्ही, गेल्या या 10-15 दिवसामध्ये कित्येक अशा गोष्टी या झालेल्या आहेत. वरळीला सुद्धा त्या ठिकाणी एका महिलेला कशा पद्धतीने ज्या अन्याय केला होता. आणि म्हणून या ठिकाणी मी शासनाला आवाहन करेन की आपण याची मर्यादा ठेवली पाहिजे. कारण या फास्ट ट्रॅक कोर्टाची जी आपण मागणी केलेली आहे, आत्तापर्यंत कुठल्याही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कधीही 6 महिन्यामध्ये कुठलाही निर्णय झाला नाही. आणि म्हणून मी शासनाला विनंती करतो की या ठिकाणी टाईम लिमिटमध्ये या 6 महिन्यामध्ये या अक्षताताईला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असं अपेक्षा करतो. पोलिसांचं काम केलेलं आहे, परंतु आता कोर्टाने या ठिकाणी हे सर्व जे पुरावे ह्या ठिकाणी सादर करून त्या ठिकाणी याला न्याय द्यावा. आणि मी अक्षताताईला आणि त्यांच्या कुटुंबियांना आई
परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांना हे दुःख पेलण्याची शक्ती देव, आणि मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. आम्ही ऋणी आहोत विचारे साहेब, खूप खूप ऋणी. आणि त्याचबरोबर मी विनंती करेन की आपल्या पुढच्या श्रद्धांजलीपर भावना आणि त्याचबरोबर या संदर्भातला पाठपुरावा आपण स्वतः जातीने करतच आहात, पण त्या संदर्भातली माहिती आपण स्वतः अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये कृपया द्यावी. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते श्री विजय नाहटाजी यांना विनंती करणार आहे की त्यांनी कृपया अगदी 2च मिनिटात आपल्या भावना व्यक्त करायच्या. सर्वप्रथम मी अक्षताताईला शिवसेनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना झालेलं कधी न भरून येणारं जे दुःख आहे त्याच्यातून सावरण्याची ईश्वराने शक्ती द्यावी अशी विनंती करतो. या प्रकरणाच्या अनुषंगाने पहिल्या दिवसापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत. ज्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याच्यावरून या प्रकरणाची तीव्रता किती आहे आणि किती घाणेरडं कृत्य या शहरामध्ये झालेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. आणि म्हणून सगळ्या स्तरावर सगळ्या समाजाच्या मंडळांनी याची दखल घेतलेली आहे. पहिल्या दिवशी जे पोलीस इन्स्पेक्टर होते त्यांना मी फोन केला होता. त्यांनी मला सांगितलं की सासरच्या लोकांना बोलवलं, चौकशी केली आणि सोडून दिलं. म्हटलं एवढं कॅज्युअली तुम्ही हा विषय घेऊ नका. अतिशय वाईट प्रकारची घटना घडलेली आणि त्या मुलीची मनस्थिती बिघडण्यासाठी किंवा तिला या कामासाठी उद्युक्त करण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केलंय त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला ताबडतोब ॲक्शन घ्यावी लागेल. त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना देखील या बाबतीमध्ये अवगत करण्यात आलं होतं. काल जेव्हा या मोर्चाचा विषय निघाला तेव्हा मी दिल्लीला साहेबांच्या सेक्रेटरीना फोन केला. साहेब नीती आयोगामध्ये मीटिंगमध्ये होते आणि जसं ते बाहेर आले 7 वाजता त्यांनी फोन केला. मी एका कार्यक्रमात असताना त्यांना मी सांगितलं की सर या सगळ्या मंडळींची इच्छा अशी आहे की निकम साहेबांना या केसमध्ये आपण अपॉइंट करावं आणि फास्ट ट्रॅककडे कोर्ट केस द्यावी. आणि त्यानंतर अर्ध्या तासामध्ये साहेबांनी दिल्लीवरूनच या दोन्ही मागण्यांच्या बाबतीमध्ये अनाऊन्समेंट केली. आमची सगळ्यांचीच, माझी तर आहेच, आमची सगळ्यांची जबाबदारी की दैनंदिन बेसिसवर या केसमध्ये पाठपुरावा करून या नालायक नराधम लोकांना फाशी कशी होईल हे पाहावं. त्याच्या दृष्टीनं आमची जबाबदारी निश्चितपणाने आम्ही पार पाडू. आणि खूप वाईट घटना आहे. मी सगळ्या भगिनींना सगळ्या मंडळींना असं सांगेल की अशा प्रकारची मनस्थिती आपल्या घरातल्या मुलीची सुनेची खराब होणार नाही, वाईट होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. पुन्हा एकदा मी ताईला श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. खूप खूप आम्ही ऋणी आहोत नाटासाहेब आपण स्वतः करत असलेल्या पाठपुराव्याबद्दल. आणि नक्कीच अक्षताताईला न्याय आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मिळेल असा या निमित्ताने विश्वास निर्माण होतोय. त्याचबरोबर आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते जे सर्वात पहिल्या दिवसापासून या गोष्टीवरती नजर ठेवून आहेत, या संदर्भातला पाठपुरावा स्वतः जातीने करत आहेत आणि या संदर्भातला अगदी पत्रव्यवहार सुद्धा वेळोवेळी त्यांनी अगदी योग्य पद्धतीने केलेला आहे. असे आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि आत्ताचे आपले स्थानिक आमदार श्री गणेशजी नाईक साहेब यांना माझी विनंती असणार आहे की त्यांनी कृपया थोड्याच अगदी म्हणजे कमी वेळामध्ये आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत आणि या संदर्भातला पाठपुरावा अगदी पालकत्व घेऊन पूर्ण करण्याची बद्दलचे आपल्या भावना आपण कृपया व्यक्त करायच्या आहेत. श्री गणेश नाईक साहेब. शोकाकुल बंधू भगिनींनो, आपल्या शहराची कन्या म्हणजे सगळ्यांचीच मुलगी अक्षता हिच्या जीवनामध्ये जी घटना घडली ही खरं म्हणजे लांछनास्पद आहेच, परंतु त्या गोष्टीचा जितका धिक्कार करावा तितका तो कमी आहे. ज्या दिवशी घटना घडल्यानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, ठाण्याचे पोलीस आयुक्त, दोन्ही पोलीस आयुक्तांच्या बरोबर मी दूरध्वनीवरून बोललोच, परंतु संजू नाईक, संदीप नाईक स्वतः व्यक्तिशः जाऊन
ठाण्याचे आयुक्त श्री डुमरे आणि आपल्या इकडचे श्री बारंबे साहेब आणि त्यांच्या सर्व DCP ACP क्राईम PI सर्वांशी कुठल्याही प्रकारचा तपास करताना कुठलीही एखादी गोष्ट नजरअंदाज होऊ नये की जेणेकरून त्या लोकांना जामीन मिळण्याकरता ती बाब कारणीभूत ठरेल. आणि मला सांगायला एक प्रकारे समाधान वाटतं की पोलीस यंत्रणेनं की डायगरचं असो की नवी मुंबईतल्या सागरी पोलीस स्टेशनचं असो त्याने अतिशय बारकाईनं तपास चालू ठेवलाय, योग्य ती कारवाई केलेली आहे. पुण्याला 20 तारखेला एकत्र असताना ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांशी मी स्वतः बोललो आणि त्यांनी सांगितलं की माननीय गृहमंत्र्यांच्या माध्यमातून DGना त्या ठिकाणी सांगितलं तर त्या ठिकाणी माझी नेमणूक होईल आणि मी स्वतः अतिशय सद्भावनेतून ह्या प्रकरणाकडे बघणार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना मी पत्र दिलंच, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना दिलं, अजितदादा पवारांना दिलं आणि त्यांना मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अक्षताला मिळालेला न्याय हा भविष्यकाळच्या अशा दुष्कर्म करणाऱ्या लोकांना तो इशारा असणार आहे, ती भीती निर्माण होणार आहे. खरं म्हणजे आज हजारोच्या संख्येनं अतिशय शिस्तबद्ध शोकाकुल भावनेतून कोपर करण्यामधून आपण शिवाजी चौकापर्यंत आलो. या ठिकाणी धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्ग आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन वेदने करता त्या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेले आहेत. हे दुःख कुठल्या एका समाजाचं, जातीचं, पंथाचं नाही, हे आपल्या भावनेचं आहे, आपल्या आस्थेचं. आणि म्हणून भविष्य काळामध्ये मी याचा पाठपुरावा करेनच. निलेश पाटलांकडे मी सगळे दिलेले पत्रव्यवहार सगळे दिलेलेच, परंतु या 2-4 दिवसामध्येच माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून DGच्याकडे तसं पत्र जाऊन उज्ज्वल निकमांची त्या ठिकाणी नेमणूक होईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्याय उशिरा मिळणार असेल तर त्याला अर्थ नाही, न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे. आणि मी विश्वासानं सांगतो, मगाशी उज्ज्वल निकमांच्या बुद्धी कौशल्याचं या ठिकाणी वर्णन करताना सांगितलं 99% त्या ठिकाणी यशस्वी केस लढवण्यामध्ये त्याचा हातखंड आहे. या ठिकाणी अक्षताला न्याय हा समाजातल्या भविष्यकाळच्या सगळ्या बहिणींना ते अभय असणार आहे. आणि म्हणून ज्या भावनेतून आपण या ठिकाणी जमलात, खरं म्हणजे ही आपली कर्तव्य भावना आहे. भविष्यकाळामध्ये आता काल 2 दिवसापूर्वी उरणला प्रकार घडला. हे प्रकार म्हणजे आपल्या शहरातले, आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यात, आपल्या देशात आणि जगाच्या पाठीवर सुद्धा अशा प्रकारचा अत्याचार करणारा माणूस त्या कायद्याच्या कक्षेतून सुटता कामा नये, याकरता आपण सतर्क राहिलं पाहिजे. ज्या सगळ्या विविध पक्षाच्या लोकांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना या अक्षताला न्याय देण्यासाठी निश्चितपणे कारणीभूत ठरतील. आणि आपण सगळ्यांनी 1 मिनिट उभं राहून अक्षताला श्रद्धांजली वाहावी अशा प्रकारची विनंती करतो. सगळ्यांनी 1 मिनिटासाठी उभं राहायचं आहे. एक साथ सावधान. हरिओम. जस्टिस फॉर जस्टिस फॉर न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, न्याय द्या, न्याय द्या.